आणि त्याचा समावेश करायचं ठरलं. आणि अंतिम निर्णय घेण्यापूर्वी माझ्या सवयीप्रमाणे मला इथे येणं भागच आहे, नाही का? साने साहेब, एक विचार. अरे बोला. तुम्ही इतक्या मोठ्या पदावरचे अधिकारी पण काही महत्वाच्या निर्णयांकडे इथे या आर भागात असलेल्या मेंटल हॉस्पिटलमध्ये आणि स्पेशल चेंबरमध्ये असलेले काही वेळे जे रोज एकमेकांना वेगवेगळ्या आडनावाने हाक मारतात आणि कोणत्याही विषयावर चर्चा करत बसतात, अशांसोबत चर्चा करून तुम्ही तुमचा अंतिम निर्णय घेता. हे गणित काय समजलं नाही? याचं काय ना डॉक्टर, काही गोष्टी आपल्याला जशा समजल्या त्या तशाच आहेत हा आपला गैरसमज असतो. बऱ्याचदा आपण हा गैरसमज मुद्दाम दूर करत नाही, पण मला इथे समज आणि गैरसमज यांच्या पलीकडची उत्तरं मिळतात. हे सगळं विचित्रच आहे पण खरं आहे. आणि हो, जमलं तर ऐका. हो, यावेळी नक्की ऐकणारच. साने साहेब, ऑल द बेस्ट. थँक्यू. लाडावून ठेवलंय आपण या बुरशीला. डोक्यावर चढून बसले ही बुरशी. मेंदूतल्या फौजांनी दान केलं तिला अर्ध राज्य. मेंदूतल्या फौजांनी दान केलं तिला अर्ध राज्य. खुश होऊन तिच्या बुरसटलेपणावर आता तिनं काबीज केली मेंदूतली सगळी फौज आणि चढून बसलाय आपल्यावर. ज्याच्या त्याच्या मेंदूला आता बुरशीच लागली आहे. हृदय म्हणत आता भावनांशी भांडायला चांगले विचार कुठून आणू. हृदयाचे तुकडे झाल्यावर मेंदूच त्याला समजावतो. हृदयाचे तुकडे झाल्यावर मेंदूच त्याला समजावतो. आता मेंदूच पुरसटलाय, हा हृदय काय उखडतो. संपली. टोपले टोपले अच्छा 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 टोपले. सॉरी हा, चुकून उलट झालं. पण कविता छान आहे. मी तर सांगेन या नाट्य संमेलनात म्हणून दाखवाच तुम्ही ही कविता. सगळ्यांना पटेल. या कवितेचं शेवटचं वचन तिथेच झालं. आणि त्यामुळे तुम्ही म्हणजे मला माहित होतं, माफ करा. तेव्हा काय बोलून गेलो रे बाबा मी.
हे बघ, आज राज्यात विविध ठिकाणी विविध भागामधील बऱ्याच गावांमध्ये आगळाटातून वीज चोरी केली जाते. गेल्या 5 वर्षात बरेच जण शॉकमधून मेले. हे असं सगळं नाही नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी साने, मी पवार. बाकी आम्ही दोघं वेगवेगळे धातू आहोत. काय टोपलेस आहे? द्रवरूपात आढळणारा एकमेव धातू म्हणजे पारा. आणि तो कोणाचाही का असेना, चढणं वाईट. रेटो सारखे बोलणारे टोपले. दिसत आहे? अहो ते विचारतात बसायचं का? कोणाचा प्रॉब्लेम आहे थोडा? बसूनच बोलू, म्हणजे बरीच चर्चा करायची. बसायचं. हो. कोण आहे रे तिकडे? होय, कोणा तिकडं? कोण आहे तिकडं? क्षमाला हिंमत असेल तर समोर ये, बघतो साला. अहो, ते कसं आहे, तुम्हाला माहित नाही, कसली डेंजर माणसं आहे ती. मग अहो देसाई इकडं आहे ते आलं, मी तिकडं विचारतोय. हेच म्हणतोय की व्याकरण समजण्यात थोडी चूक झाली तुमची. देसाई विचारत होते, सांगत नव्हते. आदमी ना. कोण आहे रे तिकडे? एजंट कोण आहे रे तिकडे? रंजिशों को साथ लेकर फिराक में हो हमारे. इथे ये. इथे ये. साने साहेब. वालेकुम अस्सलाम. काय साने साहेब, तुम्ही कुठे लगेच त्याला प्रतिक्रिया देताय? हे जाओ, पटकन काहीतरी बसने बोलाव. और कसा वाचन कर चला. सारे साहेब आमच्या बैठकीची वेळ झाली. निघा तुम्ही. अहो आता खुर्ची मागवलीच आहात तर बसूनच जाय म्हणतो. पण खुर्चीची भंकच नको. ही काय पण बसून करणार काय? तो मेंढीकोट खेळू. जाणे. आमची गाडी. हो पवार साहेब, अहो, आपल्याला कळत नाही ना तर गप्पा बसायचं बरं का? मेंढीकोट मध्ये बॅटिंग असते का? अगं दोन्ही पार्ट्याकडं काळ्या पांढऱ्या कोणत्या असत्या? काय पवार साहेब, कधी खेळल्या नाही का? 10ची गल 20चा टोला. आठवला? चर्चगेट की तरफ जाने वाली धीमी लोकल आज चाहे तेज जाएगी. अरे वा, चला खुर्ची आली, बसून घेऊ. चला 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 देसाई साहेब
आणि माझ्याकडे एक प्रश्न आहे, त्याबद्दल मला तुमच्याशी चर्चा करायची. तुमचं वैयक्तिक मत हवंय मला. चालेल? अहो विचारा की आपलं नॉलेज एकदम डीप आहे बरं का. अभ्यासाची मिसाल काढू शकतो आपण. हो, तुम्ही आमच्याबद्दल काय ऐकलं ते अगदी बरोबर आहे. हो पण आपल्याला गर्व नाहीये. आज आला तुम्ही फक्त मुद्दा द्या, मग बघा. माझ्याकडे एक बालगीत आहे, त्यावर मला तुमचं मत सांगा. मला हसू येत आहे साने साहेब. एका साध्या बालगीतासाठी आम्ही आमची बुद्धी खर्च करायची. हो आपला बी विरोध आहे. तुमचा काय बंद आहे टोपले साहेब? बुद्धी चुकीच्या ठिकाणी वापरणं चुकीचंच आहे. बरोबर. पण एखादी गोष्ट ऐकून न घेता त्यावर चर्चा न करता ती चुकीचीच आहे अशी समजूत करून घेणं हे सतसत विवेक बुद्धीचं लक्षण नाही. हे पण बरोबर आहे टोपले साहेब. पण ठीक आहे, ठीक आहे. साने साहेब आमचं चुकलं, माफ कर. आपण करूया चर्चा काय? हो, करूया. तर कविता आहे, चिवताई चिवताई दार उघड. चिमणीचं घर असतं मेणाचं आणि कावळ्याचं घर असतं शेणाचं. मोठा पाऊस येतो. म्हणजे विदर्भाचा काही संबंध नाही. कावळ्याचं घर वाहून जातं. कावळा चिमणीकडे जातो. चिमणीच्या घराचं दार ठोठावतो. काय बोलतोय? आणि म्हणतो, चिवताई चिवताई दार उघड. चिवताई म्हणते, थांब माझ्या बाळाला आंघोळ घालते. थांब माझ्या बाळाला पावडर लावते. थांब माझ्या बाळाला काजळ लावते. चिवताई चिवताई दार उघड. थांब माझ्या बाळाला कपडे घालते. चिवताई चिवताई दार उघड. थांब माझ्या बाळाला झोपवते. चिवताई चिवताई दार उघड. चिवताई दार उघडते. कावळा असतो भिजलेला, थंडीनं कुडकुडत आणि म्हणतो, कुठे बसू कुठे लपू, कुठे बसू कुठे लपू. तर चिवताई म्हणते, चण्याच्या पोत्यात बस. थोड्याच वेळाने चिवताईला कडम कुडूम असा आवाज येईल. कडम कुडूम कडम असा पण आवाज येतो. चिवताई म्हणते, कडम कुडूम काय खातोस रे? तर कावळा म्हणतो, तुझ्या पोटातली लाल सुपारी खातोय का? तर ही अशी कविता आहे. It's really great दिवस बरं का साने साहेब. शांत व्हा. अहो कसं शांत व्हायचं देसाई साहेब? सांगा ना कसं शांत व्हायचं? घरी बिचारं लेकरू. पावसानं घर नेलं त्याचं. थंडीनं व्याकुळ झाले. थंडीनं कुठले गायच्या आशेला हे असं असून बरं नाही. किंमत नाही हो कोणाला, किंमत नाही. बरोबर बोलला लोखंडे साहेब. माझा तुम्हाला पाठिंबा आहे. आलोच. पण या ठिकाणी आज या ठिकाणी काही लोक पाहुणे आले. तुम्ही रविवारी या. सांभाळा स्वतःला. पाऊस पाहू पाऊस म्हणजे गार वारा. पाऊस म्हणजे मरगळ. येगा येगा
काही गोष्टी न समजणं चांगलं असतं. काय समजायचंय काय त्यात? समजलं. आय गॉट इट. काय ते? तुम्हाला माहितीये का साने सर, डायनोसॉरशी साधर्म्य असणारा आत्ताच्या काळातील सजीव कोणता ते? चिमणी, स्पॅरो. काय? थोडं आश्चर्यकारकच आहे, पण संशोधनावरून सिद्ध झालं त्या करूनची ही कविता ऐकून माझाही विश्वास बसू लागला. त्यामुळे एक्सक्यूज मी, थोडं डिस्टर्ब करू का? अहो केलं. मी आज या ठिकाणी डॉक्टर साहेब प्लीज कीप सेफ डिस्टन्स, बरं का? यू अंडरएस्टिमेट. अरे डॉक्टर साहब, यह आपके बस की बात नहीं हो. चर्चा करणं हे औषध गोळ्या देण्या इतकं सोपं काम नाहीये. साने साहेब, समजावा जरा. हो. साने साहेब, ही कविता आणि यावर अशी चर्चा कठीण 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 कठीण. डॉक्टर साहेब, ही तर नुसती सुरुवात आहे. सुरुवात स्टार्ट. या सगळ्यांच्या मेंदूवरची झाकणं उघडी आहे. तुमच्या त्यांच्या माझ्या कशाला त्यांच्या. बघा, चर्चा कशी रंगते. शेवट काय होईल माहित नाही, पण शेवटाची सुरुवात मात्र नक्कीच सापडेल. बघा सापडते का? मी आहे. बरं. डॉक्टर साहेबांनी लिखलं तोडली ना आपली. हो, आता सुरुवात कुठून करायची? It doesn't matter what should going to be happen. It should might be. असली असं पण चिमणी महत्वाची. आता मला सांग, त्या चिमणीचं बाळ किती लहान असेल? आंघोळ घालावी लागते म्हणजे बरंच लहान असेल. हो, त्यात तिचं काजळ पावडर हे आलं. हो देसाई साहेब, अहो कसली आंघोळीची कौतुक सांगताय? त्या चिमणीला का ठाव नाही का? बाहेर तो पाऊस पडून राहिलाय. माहित असेल, पण तिचे काही प्रॉब्लेम असू शकतात ना. आपण एकाच बाजूने विचार करून नाही चालत. अगदी बरोबर बोललात देसाई साहेब. माणसाने दोन्ही बाजूने बोलायला हवं. बसा, धन्यवाद. तसं बघायला गेलं तर कावळ्याने थोडा मूर्खपणाच केला ना. हो डॉक्टर साहेब, आज सुखू काय म्हणू शकता तुम्ही? मला सांगा लोखंडे, हल्लीच्या काळात कोणी शेणाची घरं बांधतं का? शे, शे. अहो त्यात काय गरीब असेल तो माणूस. लोखंडे साहेब, हा? मावळा. नीट असतात चुकतो ना सारे साहेब. बाबा नीट असतात चुकतो. अहो माणुसकीचा दृष्टिकोनच नाही हो आपल्याकडं. वा लोखंडे साहेब, वा. इथे इथे आले तुमचे शब्द. इथे. आपल्या बटाकेटात गरीब भांडवल आहे. लागली तर घेऊन जा. पण ते भावनिक होऊन कसं चालेल? Don't be emotional fool. Emotionalism is the killing element like a poison. मग अहो त्या साने साहेबांना काय वाटेल? नीट विचार करा. आईच्या दृष्टिकोनातून बघा. मातृदेव भव, मातृच देव भव. अहो त्या चिमणीचं बाळ असं लहान आहे हो. काय नाही वगैरे. काय केलं तुझे? बरं, ती त्या कावळ्याला नाही सुद्धा म्हणत नाही. ती फक्त त्याला थोडा वेळ थांबायला सांगते. ती सुद्धा तो पुन्हा दार ठोकतच राहतो. देसाई सर, हा
नाही, आता आठवत नाहीये मला. हा पुढचा मुद्दा. आता आपण तुमचा मुद्दा उरकून टाकू. हो टोपले साहेब, तुम्ही तर आता शांतच राहा बरं का. हा मुद्दा आता साधा सुद्धा राहिलेला नाहीये. आता निकाल लागेपर्यंत चर्चा थांबवायची नाही. अगदी बरोबर बोलला लोखंडे साहेब. तुम्हाला जे वाटते की तुम्ही बिनधास्त बोला. लोकशाहीला कोणाच्या बाबाला घाबरत नाही आपण. अहो लोखंडे, चर्चा काय करायची? अहो त्या चिमणीचं बाळ लहान होतं, ती त्याला अंघोळ घालत होती. कावळ्याला थोडा वेळ थांबायला सांगितलं. बाळ झोपलं, तिने दार दिलं, सांगलं. मला सांगा देसाई साहेब, तुम्ही एवढ्या पोटतिडकीनं चिमणीची बाजू का मांडता? बस बरं का, बस. आलंय. आपल्या शब्द ध्यानात आलंय. हो, तुम्ही तर काय बोलूच नका. हो देसाई साहेब, काय बोलूच नका. चिमणी कोण आहे? तर तुम्ही चिमणीची बाजू का मांडताय? आलंय बरं का? आपल्या शब्द ध्यानात आलंय. हो शब्द ध्यानात आलंय आपल्या. हो साहेब, हो भावा कुठे गेले? हो साहेब, टेन्शन घ्यायचं काम नाही बरं का. शब्द ध्यानात आलंय आपल्या. आता मारतो सुचकटून. ह्याच्या आईला आता ती पिटली माझी. चिमणीनं त्या कावळ्याला बाहेर ठेवला, कारण का त्यो कावळा दलित होता. काय हे काय बोलताय? आणि असं कसं म्हणू शकता तुम्ही? जे खरंय ना तेच म्हणतोय मी. मला सांगा, देसाई कोण आहे? देसाई म्हणजे एक विचारवंत. हे महत्वाचं नाहीये हो. सातकडची. कोणती? ही आहे ब्राह्मण, पण त्याचा इथे काय संबंध? आणि हा बामण माणूस इंडायरेक्ट स्पीच मध्ये चिमणीला छुपा पाठिंबा देतोय. म्हणजे काय? चिमणीवर बामणच. वा लोखंडे साहेब, वा. असा तर्क लावलाय, वा. तर्क नाही पवार साहेब, कन्फर्म अंदाज आहे आपला. काय खुर्चटपणा लावलाय. लोखंडे, तुम्ही काहीही बरोबर. अहो त्या चिमणीचा साधा अंडावही माहिती नाही मला. सोडा हो. उगाच नाही का त्या बिचाऱ्या कावळ्याला पावसात भिजवून उपाशी पोटी कुडकुडत उभं केलं तुमच्या त्या चिमणीनं. एवढंच वाटतं ना लोखंडे, त्या कावळ्यांना सुद्धा मेणाची गरज बांधून द्या. हो देणारच आहे. हो पवार साहेब, या उन्हाळ्या पेशव्या मेणाच्या घराचा दार मंजूर व्हायला पाहिजे बरं का. झाला. बघतोच आता. प्रत्येक कावळा आता मेणाच्या घरात राहणार आहे. कावळ्यांची सभा घोषित करा. आज या ठिकाणी अरे आज या ठिकाणी, उद्या त्या ठिकाणी, ठिकठिकाणी बरं का. समत्या ठिकाणी समजा लिलावात करून टाका. अरे 1605 पासून आमच्यावर अन्याय होतोय. अरे आरक्षणाची टक्केवारी वाढलीच पाहिजे. अरे काय पहिलं तर तुलाच. एवढी धुळाच्या मेंदूवर मग साने साहेब, विषय संपला. चर्चा बंद. चिमणी बाबर होती, कावळा दलित होता. आणि पारंपरिक पद्धतीनं चिमणीनं जातीयवादाच्या रागानं कावळ्याला बाहेर घेऊन त्याचा अपमान केला. चूक काय? जर चिमणी ब्राह्मण असती आणि कावळा दलित असता, तर चिमणीने कावळ्याला शेवटपर्यंत आत घेतलंच नसतं. किंवा आपण उलट म्हणू, जर चिमणीने कावळ्याला शेवटपर्यंत आत घेतलंच नसतं, तर चिमणी ब्राह्मण आणि कावळा दलित असा युक्तिवाद होऊ शकला असता. हो. Exactly. In their well-being and prosperity, alone lies my happiness. स्वभावात असतो. या एकतर कावळ्याच्या शेणाचं घर बांधण्याच्या मूर्खपणाची शिक्षा म्हणून त्या चिमणीने त्याला थोडा वेळ बाहेर ठेवलं असणार. इथे कावळ्याच्या स्वभावातला मूर्खपणा अधोरेखित होतो. किंवा
त्या कावळ्याला मुद्दाम बाहेर ठेवणारी ती चिमणीच माजुरडी असेल. प्रॅक्टिकली एक प्रयोग करून बघू. हा सूर्य आणि हा चंद्र. हो डॉक्टर साहेब, पावसाळ्याचा सीन आहे. ठीक आहे, आपण प्रॅक्टिकल करून बघू. कोण आहे ना तिकडे? स्कूल में रस्ते में हमने देखा एक खेल सस्ते में. क्या बेटा क्या? चिल्ला के कजरी बोला झूम कौआ ही बोलत बजाए. चिल्ला के कजरी बोला काही निष्कर्ष निघाला का? हा वाटतो तितका सोपा मुद्दा नाहीये. हो, पुनर्विचार व्हायलाच पाहिजे बरं का. मला वाटतं 3-4 रिटायर्ड जज, काही पक्षी तज्ञ आणि हवामान खात्यातील अधिकाऱ्यांना घेऊन समितीच नेमावी लागणार आहे. नैसर्गिक आपत्तीच्या कायद्याखाली कावळा नुकसान भरपाईची मागणी करू शकतो. तो कावळा त्या माजुरड्या चिमणीवर गंभीर नुकसानीचा लाभ आटोपू शकतो. काय साने साहेब? बरोबर म्हणला. पहिला मुद्दा बरोबर, दुसरा सापचूक. बाळाला सांभाळून दरवाजा उघडणारा धावपट चिमणी करू शकत नव्हती. कारण ते आजारी होते. आजारी? Yes.
यांच्याकडे त्याची उत्तर. अहो, आपल्या या जगात एखाद्या मुद्द्यावर कुणाचं काय मत असेल याचा अंदाज लावणं खरंच खूप कठीण आहे. उद्या हीच कविता म्हणजे लहान मुलांना रमवण्याचं एक साधन नसून तो राजकीय मुद्दा बनू शकतो आणि हा मुद्दा कोणत्या मर्यादेपर्यंत ताणला जाऊ शकतो याचं मला प्रात्यक्षिक तिथे पाहायला मिळालं. आणि मी आपल्या जगातल्या प्रश्नांसाठी सज्ज झालो. समजलं? साने साहेब मी काय म्हणतो की ती चिमणी असली माजूर, तिचं बाळही थोडं मोठं असेल, पण त्या माजूरड्या चिमणीचं काहीच दिवसांपूर्वी बायपास झाला असेल तर सारा